तुझ्या 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 रूपाचं चांदण। आई, तू म्हणाली तेच बरोबर होतं। माझ्या या रूपानं, माझ्या या रंगानं माझा नेहमी घात केलाय। तू म्हणालीस रंग बदलल्यावर कुणीच ओळखू शकणार नाही मला, पण इथेही तेच होतंय। मी नाही राहू शकणार आता इथे। त्या पोराचा बंदोबस्त केला, म्हणजे बबलला बी हाकललं इकडून। आता कोणी बी येत नाही, तू बाहेर चल, दत्ताभाऊ बोलवायला। मी नाही येणार कुठे। अगं दत्ताभाऊ, सांगा त्यांना बरं नाहीये मला, ती नाही येऊ शकत। एवढं चिडाय काय झालंय? कारण कंटाळले मी, सारखं सारखं पळून पळून कंटाळले मी। काय राहायचंय मला इथे, नकोय मला हे घर, नकोय ही निवडणूक। मला फक्त शांतपणे जगू द्या, इतकीच इच्छा होती माझी। अगं पण इथं म्या हाय, दत्ताभाऊ हाय, कशापाई काळजी करते तू? पुढे काय वाढून ठेवलंय हे दिसतंय मला दादा। तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत मला सांभाळून घेतले, मला हे घर दिले, ते उपकार मी कधीच विसरणार नाही। पण आता इथे थांबणं माझ्या चेने शक्य नाहीये। जाणार कुठं माहित नाही, रस्ता नेईल तिकडे जाईन, पण अशा ठिकाणी जाईन जिथे बाबा, मोरे, बबन कोणीच पोहोचू शकणार नाही। आणि पोचले तर तू स्वतःला वाचू शकशील? थंड डोक्याने विचार कर। अगं इथं तुझ्या बरोबर दत्ताभाऊ आहेत, तुला कोणी बी हात लावू शकणार नाही। पण बाहेर गेलीस तर गिधाडासारखं वरबाडून खातील हे लोक तुला। वेळ आली तर ते पण चालेल, पण माझ्यामुळे आणखीन कुणाला त्रास झालेला मला बघवणार नाहीये आता। आणि दत्ताभाऊ, त्यांचं काय? त्यांनी तुझा जीव वाचवला। उद्या तू निघून गेल्यावर ताई साहेब, दत्ताभाऊ यांचं नाक कापलं जाईल, लोक त्यांना नावं ठेवतील, असली पळपुटी सरपंच आणली म्हणून। त्याचं काय? त्याचं मी काही नाही करू शकत, पण आता मला शक्य नाही इथे राहणं। पण तूच म्हणली होती ना त्यांना माणसात आणायचा प्रयत्न करशील। ठीक आहे, जा तू, पण एक ध्यानात ठेव, तू स्वार्थी आहेस, स्वतःचा विचार करतेस, बाकी कोणाचं बी तुला देणं घेणं नाहीये। स्वतःचं शेपूट जळायला लागल्यावर पळ काढशील असं वाटलं नव्हतं नक्षे। नक्षे, नक्षत्रा, म्या तुला बहीण मानली, तुझं खरं समध्यांपासून लपवलं, दत्ताभाऊंशी खोटं बोललो, पण तुला स्वतःचीच पडली। तुझ्यावर वार होत असताना दत्ताभाऊने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तुला वाचवलं, त्याची बी जाण नाही। इतक्या वर्षात दत्ताभाऊने ताईसाहेबांची बाजू घेण्यासंग तुझी बाजू घ्यायला बी सुरुवात केली। संपलं सगळं? इतक्या लवकर विसरलीस होय? आपण समोरच्याला काय वचन देतो हे तरी विसरू नकस ग यापुढं। तुला खरं सांगतो, ज्या दिवशी हिम्मत दाखवून तू दत्ताभाऊंचा आसूड पकडला होता की नाही, तेव्हा एक क्षण का होईना असं वाटून राहिलं तू त्यांना सुधारायला, त्यांना माणसात आणाया मदत करशील, तू करून दाखवशील। पण नाही, माझी चूक झाली तुला ओळखण्यात। तू तर स्वतःचा जीव वाचवायला या घरात आली होती हे विसरलोच म्या। जा जा, तू निघून जा, पण फक्त एकदा विचार कर, ज्या दत्ताभाऊनं तुला मरणाच्या दारातून वळून बाहेर काढलं त्यांचं काय होईल याचा विचार कर आणि मगच पुढे जा। मी पण कोणाकडून अपेक्षा करतोय, पण एक सांगतो नक्षत्रा, तुला जायचं असेल ना व तर जा। इतक्या दिवस दत्ताभाऊंना जमल तसं सांभाळलंय म्या, आणि यापुढे बी आयुष्यभर सांभाळेन।
अक्षय, अरे बापरे, मायला परत 2 गल्ल्या. ही एक गल्ली आणि ही एक गल्ली. गावातली सगळी गल्लीमुळं पालथी घातली. नेमका कुठल्या गल्लीत हा अक्षय राहतो कुणास ठाऊक. अक्षय, ए अक्षय. आई बाबा आपल्या घराकडे चाललाय. आयला आता कुठे शोधू याला. जाऊ दे, त्याला जिकडं जायचं तिकडं जाऊ दे. राशीलाच पुचलाय आपल्या. आज विल्हेवाटीच लावते त्याची. तुला माहितीये ना काय करायचंय ते? हो. केला का? अक्षय, ए बाबा अक्षय. या. कुठं कुठं शोधायचं या अक्षयला कुणाच ठाऊक. या अक्षयला शोधायच्या नादात घशाला नुसती पोरड पडली आहे. जाऊ दे, तो भलताच कुणीतरी असायचा. आपण आपलं दारू कुठे मिळते ते शोधावं. कोण आहे? अरे कोण आहे? अरे काय लपाछपीचा खेळ खेळता काय? मला घाबरवू नका. मी जाम डेंजर माणूस आहे. आई सांभाळून. घाबरली वाटत. नको काळजी करू, याचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही मी आज. कोणी आहे? अरे सगळे झोपल्यात वाटतं. तू इथेच थांब. ए ए ए ऐक ना. ए ए ऐक ना, ऐक ना. ऐक ना. अरे हे दारू कुठे मिळेल? ए ते इकडे काय भेटत नाही. तू बाजूला हो, मला जायचंय. ए थांब ना, थांब ना, थांब ना. तो अक्षय इथे कुठे राहतो? आई, हा तर बापू आहे. हा बापाला आपल्या घराकडे घेऊन जाईल. देव आणि त्याची आई राहते तिकडे मंदिरापाशी. हा मंदिरापाशी. त्याने पण तेच सांगितलं होतं, मंदिरापाशी. त्यांच्याबरोबर एक पोरगी पण असते अशी गोरी अशी पोरगी. नाही 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 नाही, तू दुसरा अक्षय म्हणत असशील. कारण या अक्षयची बहीण होती ना, ती गोरी नाही, काळी ठिक्कर होती. नाही नाही, मी म्हणतो ती एकदम गोरी पान आहे. थांबा, मी तुम्हाला फोटो दाखवतो. थांबा. अहो नेमका तोच फोटो त्या अक्षयनं पळवला नाही का, म्हणून तर मी त्याला शोधतोय. तुम्हाला माहिती आहे त्याचं घर कुठे? मग दाखव ना. काम आहे खूप. चला चला बसा. हा बसो बर. चला बसा लवकर. हा बसलो. जा दे. आई, आई इथून गल्ली जाते, आपण तिथून जाऊ. त्यांच्या आधी आपण आपल्या घरी पोहोचू. ए इथे कुठे आणलं? ते बघ घर आलंय. जा उतर. घर आलं? हा ते काय? ए बाबा धन्यवाद. हा नाही म्हणजे अगदी देवासारखा धावून आलास म्हणून म्हटलं. हा बर. ए पर तू त्यांचा कोण लागतो रे? मी कोण? हा मी त्या अक्षयाचा बाप लागतो. बाप. बाप. हा बाप.
हा अरे मग तू चुकीच्या ठिकाणी आलायस. ए जा बाबा परत जा, कारण इथल्या अक्षयचा बाप कधीच गेलाय असं ऐकलंय. अक्षयचा बाप मेलाय? हो. हा मग मी बरोबर ठिकाणी आलोय. काय? नाही तुला नाही कळणार, तू जा. अरे मी बघतो ना काय ते. हा जा जा जा, उगाच वेळ घालू नको. किती उशीर झालाय बघ. थांबे, कुठं चालली? भाऊ गप बसा की. एका कानात मच्छर गप्पा मारतात तर दुसऱ्या कानात तुमची लव्ह स्टोरी ऐकू येते. भाऊ झोपा की. नाही रेखा, तू नाही जायचं. हे थांब की. अक्षय, होय अक्षय, मला वाटलंच होतं तो अक्षय तूच असणार. मला सोडून पळताय, मला सोडून पळताय तुम्ही. हे सांग, तुझी आई कुठे आहे? तुझी आई कुठे आहे? हा हे माझी मुलगी कुठे? हा माझी नक्षत्र कुठे आहे? सांग नक्षत्र. हे नक्षत्र, हे माझं लाडकं कोकरू. हे हे सांग, माझं कोकरू कुठे आहे? माझे लक्ष कुठे आहे सांग ना. आणि तुझी आई कुठे आहे? भारती कुठे आहे? बोला भारतीला, बोलाव भारती. हे भारती इथेच आहे. भारती सांग, माझी पोरगी कुठे आहे? कुठे लपवलंस तिला? तूच लपवलंस तिला. सांग कुठे आहे माझी मुलगी? तू अशी नाही ऐकणार. सांग माझी नक्षत्र कुठे आहे? बोल माझी मुलगी कुठे आहे? माझं लाडकं खोकरू कुठे आहे? सांग नाही तर जीव घेईन मी तुझा. जीव गेला तरी लक्षी तुझ्या हाती लागू देणार नाही मी. सैतान, तू सैतान म्हणतेस मला? सांग माझी मुलगी कुठे आहे? सांग. वर माझे लक्ष कुठे आहे? सांगतेस की नाही? वर माझं कोकरू कुठे आहे? सांग लवकर.
मला माझं कोकरू हवंय. पोरीला विकतो. लेकीला विकून पैसे, लेकीला विकून पैसे कमवायचे. माझं कोकरू. हरामाचे पैसे हवे. अजून थांबायचं नाही तुला, अजून थांबायचं नाहीये. अक्षा रस्सी आण, संपवूनच टाकते याला. अक्षा रस्सी आण. दत्तासाहेब मला माफ करा. तुम्ही आणि आईसाहेबांनी माझ्यावर खूप उपकार केलेत, पण माझा नाईलाज आहे. आज माझा भूतकाळ इथे येऊन पोचलाय. जर मी इथेच या वाड्यात थांबले तर तो माझा वर्तमान काळ उद्ध्वस्त करेल. त्यामुळे मला हा वाडा सोडावाच लागेल. आई आता दुसरं फडकं घे आणि तोंड बांधून टाकताच. आई झालं. वरतून काहीतरी फडकं बांध त्याच्या तोंडाला. दत्ता एकच सांगतो, तू थांब. आई आता हातगाडी घेऊन ये. हातगाडीवर हा पिंप टाकून पिंपासकट नदीत विसर्जन करून टाकूयाच. आई अगं दुसरा पर्याय नाहीये अक्षा. जिवंत राहिला तर आपल्या नक्षीला सुखानं जगू देणार नाही. हा नक्षीपर्यंत पोचायच्या हात यालाच वरती पोचू. जा हातगाडी घेऊन ये. अंधारे तोपर्यंत जे करायला पाहिजे उजेड पडल्यावर करता येणार ते. जा. तुमच्या पोरीच्या सुखासाठी हे पाप माझ्या हातनं घडत आहे. तुझे नक्षत्राची तर कुठं सुखी ठेवा, ते रक्षण करा. थांबे.
रेखा कुठं चालली? तुम्ही तिची काळजी करू नकासा. इथून पुढं आपण जे ठरवू तसंच होईल. नक्षत्रा, नक्षत्रा, चहा कुठे आहे माझा? ही पोरगी वेळेत एक काम करत नाही. तर गेली. सरपंच झाल्यावर काय करणार आहे कोणास ठाऊक. शंकर्या, काय झालं? सकाळ सकाळ तोंड का पाडलेस? नक्षत्र गेली भाऊ. कुठं गेली? घर सोडून गेली. अशी कशी न सांगता घर सोडून गेली? हा शंकर्या, असेल इथंच कुठं तरी हुंदडत असेल बाहेर. नाहीये तिकडे कुठं. सगळीकडे हुडकलं. तिची खोली बी तपासली. तिचं सामान बी नाही आहे. एवढा समजा प्लॅन केला पर त्या नक्षत्रानं त्याच्यावर बी पाणी पाडलं. कुठे गेली मराया काय माहित. पोर लाव कामाला. हुडकून काढ तिला. निवडणुकीसाठी उभं केलंय तिला. आता माघारी हटू शकत नाही. आणि यो दत्ता माघारी हटू बी देणार नाही. जिथं असेल तिथनं हुडकून आण. म्या काय म्हणतो दत्ता भाऊ, अरे गेली ती ब्याद, बरंच झालं की. हा नशीब आत्ताच गेली. निवडणुकीच्या दिवशी गेली असती नव, तोंडात शान घातलं असतं लोकांनी. तिच्या जागी दुसरी कोणीतरी शोधू आपण. अशी पळपुटी सरपंच बाई आपल्या काय कामाची. कळे, यात जर तुझा हात असेल ना व तर. ए बाबा, म्या काय बी केलेलं नाही. उगा माझ्यावर नग नाव ढकलूस. माझं एवढंच म्हणणं होतं, हे असं ऐनवेळी कच खाणाऱ्या पोरीला उभं करण्यापेक्षा कोणीतरी दुसरं शोधू आपण. काय झालं सकाळी सकाळी रान पेटवाय? आई साहेब, तुम्ही तुम्ही का आला? उजडायच्या आधी आलोय आम्ही. पण काय चाललंय सकाळ सकाळी भांडण? हैसा होती नक्षत्रा गेली की घर सोडून. आणि दत्ताभाऊला वाटतंय म्याच काहीतरी केलं म्हणून. त्याला हेच सांगत होतो की बाबा निवडणुकीसाठी आपण दुसरं कोणीतरी शोधू. तर माझ्यावरच तलवार चालवायलाय. आधी आपण नाश्ता करू, मग बोलू यावर. चल दत्ता. ए शंकर्या, बस रे. हा. ए शंकर्या, चले. आई साहेब, तुम्ही म्हणत असाल तर पोरांना कामाला लावतो आणि तिला इथं उभं करतो आजच्या आज. आम्ही म्हणलं ना, आधी नाश्ता करून घ्या, मग बोलू आपण.
साहेब पोहे तुम्ही केलेत ना हो? तुमच्या चिचव लगेच कळते. बरं वाटलं जीवाला. आज पोहे नक्षत्रानं केल्या. नक्षत्रा, चहा आणतीस ना वा? आईसाहेब चहा. नक्षत्रा, तू पर आईसाहेब शंकर्या तर म्हणला होता की त्याला भास झाला असत. आम्ही पहाटे आलो ना तेव्हा दरवाजा तिनेच उघडला होता. चला नाश्ता करून घ्या लवकर. पंचायतीच्या ऑफिस मध्ये जायचंय फॉर्म भरायला. म्हणजे निवडणुकीला नक्षत्राच लढवणार आहे. कले प्रचारासाठी भाषण लिहून घेतल्यात. जरा नजर टाक त्याच्यावर, बरोबर आहेत की नाही. नाश्ता आवडला का दत्ता साहेब? झालाय का आई साहेबांसारखा? दत्ताऊ, काय चुकलं माझं? आई साहेब, दत्ता साहेबांना काय झालं? काही चूक झाली का माझ्याकडून? त्यांना विचारण्यापेक्षा हिम्मत असेल तर स्वतः जाऊन विचार की दत्ता भाऊला. भावी सरपंच नाही का तू? मग तुझा स्पेशल बॉडीगार्ड का चिडलाय तुला माहित नाही होय? कले नक्षत्रा, हे ठेव इकडेच आणि जाऊन त्याच्याशी बोल. जा. आईसाहेब, ह्या पोरीला इनाकारण तुम्ही डोक्यावर बसवून ठेवलंय. पायतान हे पायातच बरं दिसतंय. पायतान कुणी घातले त्यावर त्याची किंमत ठरते. कले नक्षत्र आज जरी घरात काम करत असली ना तरी उद्या जाऊन ती या गावची सरपंच होणार आहे. आणि सरपंच म्हणून तू तिला मान देणं हे तुझं कर्तव्य. तुम्ही मानत असाल तिला सरपंच, माझ्यासाठी या घरातली मोलकरीनच आहे ती. कले तुम्हीच म्हणतायसा ना आईसा घरातल्या समद्यांना सारखं नियम आहेत म्हणून. म्या तिला बोलतो तेव्हा खूप तुम्हाला दत्ता भाऊ करतो तेव्हा नाश्त्याची प्लेट उडवून तिचा अपमानच केला ना व. तेव्हा काही बोलला नाही तुम्ही. बोला की सांगा की त्याला तिचा मान ठेवाया. सांगाल ना व. एवढं काय झालं चिडाया? खाणं कणूचं उडून लावतो भाई. हा, एक दिवस तिच्या हातचं खाल्लं असतं तर काय बिघडलं असतं? आता ती पाची पोट सारखी नसत्यात. दत्ता भाऊ, या प्रसंगी मागचं इथून पुढं जायचं असतं. या रेखाने विश्वासघात केला म्हणजे काय समध्या पोरीने त्याच तरी बघशील होय? दत्ता भाऊ, ती या गावची होती. तुम्हाला माहितीये ती कशा पाय सोडून गेली ती तुम्हाला.
दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, ऐका ना, चौकटीत राहायचं. रेखाबद्दल वाईट बोललेलं खपवून घेणार नाही. ऐका दत्ताभाऊ. अहो दत्ता साहेब, अहो सोडा ना शंकर दादांना. अहो जीव जाईल हो त्यांचा. दत्ता साहेब, हो सोडा ना. गळा दाबायचा असेल तर माझा दाबा. चूक माझ्याकडनं झाली. दत्ता तिसरी चूक कराया येळ देत नाही. आणि शंकराचं काय करायचं ते म्या बघेन. अहो पण साहेब, त्यांचा जीव. दत्ता ज्याला जीव लावतो त्याचा जीव घेतो. तो बी हक्कानं. तुमचं जीव लावणं एक दिवस मागात पडल. नका असं जीव घेणं जीव लावू. दत्ताचं प्रेम आहे हे. नका असं जीव लावू. माणूस भीतीपोटी गारठायचा. दत्ता साहेब, तुम्ही ते अन्न उडवलं नाही, बरोबर वाटलं. चूक झाली असेल तर सांगा ना मला. कान उघड ठेवून ऐक. माझ्या आईसाहेबांसंग बरोबरी करायची या जगात कुणाची बी लायकी नाही. आणि या दत्तावर उपकार करायचं नाहीत. अहो साहेब, उपकार तुम्ही केलेत माझ्यावर. या घरात मला आसरा देऊ. आणि आई साहेबांची बरोबरी कधीच कुणीच करू शकत नाही, कारण त्या आई आहेत. आणि आई आई असते. मंदिराचा कळस आई असते. अंगणातली पवित्र तुळस आईच असते. भजनात गुणगुणावी अशी संतवाणी बी आईच असते. आणि वाळवंटामध्ये प्यावं तर पाणी बी आईच असते. दत्तासाहेब, देव बी आई विना अपूर्ण असतो. आणि आपण तर साधी माणसं. पेशवी कापडात गुंडाळून ठेवायचे दोनच शब्द, ते म्हणजे आई. लई नशिबान आहे. तुमची आई तुमच्या सोबत आहे. आईची आठवण यायले बाई. आई आणि अक्षयाची असतील, काय करत असतील काहीच माहित नाही. यो अक्षय कोण?
जबाबदारीचा काय आगापीच्या माहिती आपल्याला? काय बी नाही. इथं येऊन दत्ताभाऊचा जीव काय वाचवला तिनं? समद्यांच्या गळ्यातला ताईत बनून गेली एकदम पोरगी. एवढं मोरून गेला सा. इथेच सरपंच पदाची उमेदवार म्हणून उभं केलं तिला. तुझा एवढा तिळपापड कशा पायी व्हायलाय? तू तर म्हणाली होतीस की काय बी झालं तरी तिच्या संग उभी राहणार म्हणून. मग अचानक पश्चिमेकडनं वारं कसं व्हायला लागलं? काय झालं? कशाला सकाळ सकाळ भांडण करायला लागला? अण्णा, भांडण म्या नाही, आईसा बोकरून काढतायत. नक्षत्रावर एवढा काय विश्वास आहे यांचा तेच कळत नाही मला. इथे ईशाय नक्षत्रावरच्या विश्वासाचा नाहीच कले. तर नक्षत्र घर सोडून गेली नाही हे आम्हाला माहित असून बी आम्ही गप राहिलो हे जास्त टोचते ना मग तुला? तुम्ही का नाही सांगितलं तिला? कारण आम्हाला हिच्या चेहऱ्यावर येणारा सूर्य आनंद बघायचा होता. नक्षत्र घर सोडून गेले समजल्यावर आमची कला कशी आनंदानं थै थै नाचते ते बघायचं होतं. मला काही आनंद बिनंद झाला नव्हता. ती गेल्यामुळं मला बरं वाटलं. हे तुमचं तुम्हीच ठरवले. तसं या लुटूपुटूच्या गोष्टींनी मला आनंद होणार नाही. खरा आनंद तवाच होईल तेव्हा दत्ता भाऊच्या जन्माची गोष्ट मला कळत. तुला ना आई ना बाप आहे. मग यो अक्षा कोण? दत्ताभाऊ पहा असेल आपल्याला काय करायचं जाऊ दे दत्ता. इथं खोट बोलायला परवानगी नाही. यो अक्षा कोण? अहो दत्ताभाऊ पहा नाही तर भाऊ असेल. आपल्याला काय करायचं त्याचं? चला जाऊ दे. तुम्ही तोंडातनं बाहेर पडलं की बोलायचं. हा अक्षा कोण आहे आणि कोण आहेस तू? इथे ईशाय नक्षत्रावरच्या विश्वासाचा नाहीच कले. तर नक्षत्र घर सोडून गेली नाही हे आम्हाला माहित असून बी आम्ही गप राहिलो हे जास्त टोचते ना मग तुला? ती गेल्यामुळं मला बरं वाटलं. हे तुमचं तुम्हीच ठरवले. तसं या लुटूपुटूच्या गोष्टींनी मला आनंद होणार नाही. खरा आनंद तवाच होईल तेव्हा दत्ता भाऊच्या जन्माची गोष्ट मला कळत. कला कले नग तिथं नाक खुपसू नगस. तुझं ईश तुझ्याजवळ ठेव. उगा दत्ताच्या मनात भरायचा प्रयत्न बी करू नगस. नाहीतर तेच ईश उलट फिरल तुझ्यावर. आता साधी एक गोष्ट बोललो तर आई साहेबांचा चेहरा खरकन उतरला. म्हणून सांगतो या लेख हाय तर लेखी सारखं वागवा मला. त्या पोरीवर जो काही विश्वास दाखवताय तो तुटायला जास्त वेळ लागायचा नाही. आता कुठे अजून खोलात जात आहे? पहा नाही तर भाऊ असेल. तू जा की इथून जा. यो अक्षा कोण आहे? भाऊ मी म्हणलं ना भाऊ असेल. मी आपलं अंदाज बांधला. हो बोल. भाऊ आहे. बघा म्हणलं ना भाऊ असेल.
तुला ना आय ना बाय. भाऊ काय जमिनीत न उगवला का? मानलेला असू शकतो की. मानलेला भाऊ आहे. दत्ता भाऊ म्हणजे बघा ना, म्या कसा तुमचा मानलेला भाऊ आहे तसा तो तिचा मानलेला भाऊ असू शकतो की. हा फॉर्म भरायला जायचंय. पंचायतीमध्ये जाऊन फॉर्म भरायचंय. जा तयारी कर. तिला घेऊन ये पारावर. वय येडी झालीस का तू? म्हणलं आता बघून मोकळी होती की काय समज. दादा खरंच आईची खूप आठवण येते हो. मी कधी तिच्याबद्दल बोलायला लागले माझं मलाच कळलं नाही. कुठं असेल, काय करत असेल, कशी असेल, काहीच माहित नाही हो. इथं सोडून गेले होते की राव. तुम्ही म्हणताय तो इथं आलाच नाही म्हणून. म्हणजे आला होता पण घरात नाही आला. हा म्हणजे भेटलाय ना तुम्हाला? हा म्हणजे भेटला पण बोलला नाही काही. लगेच निघून गेला. विचित्रच कारभार आहे राव. काल रात्रभर त्यानं माझं डोसकं खाल्लंय ती अक्षयला भेटायचंय म्हणून. आणि इथं येऊन काय बी न बोलता निघून बी गेला होय. हा ते काहीतरी बोलला बरं का तो. म्हणजे तो अक्षय काहीतरी दुसराच वाटला त्याला. तो हा नाहीच आहे असं काहीतरी बोलत होता तो. हा मला तर पहिल्यापासूनच वाटलं होतं का तो उगा पुढे सोडत असणार. नाही नाही, जेव्हा मी त्याला सांगितलं अक्षयची एक बहीण होती तेव्हा त्यानं असं काय चमकून बघितलं राव की जणू लय जुनी ओळख आहे. अहो बेवडा आहे साहेब तो. त्याच्याकडे कुठे लक्ष देता एवढं? अहो बाकी काही नाही, पैसे उकळायचे असतील त्याला आमच्याकडून. तुमच्याकडून पैसे म्हणजे 100%च भैसटलेला असणार तो. तरी पण त्याला 50 रुपये दिले बर का साहेब. तेव्हा कुठे गेला तो? नाहीतर हलतच नव्हता इथून तो. कदाचित मीच लय विचार करायलोय. तुम्ही म्हणत असेल तसं असेल. चला बिकू साहेब जातो विधान देव. काम आहेत माझे. हा येतो. साहेब मग निघू आम्ही आता? नाही म्हणजे काय आहे, धंद्याला सुरुवात करायची आहे. लवकर सुरुवात केली तर तेवढे 4 पैसे जास्त मिळतील. हा आणि तो बेवडा काय आता इथं परत येईल असं वाटत नाही. हा निघा. आतापासून धंदा लावलात ना तर अधिकचे पैसे मिळतील. पण राज्याला हप्ता द्यायला विसरू नका. मोरे साहेब आले ती. मोरे साहेब आलेत का? आम्हाला भेटायचंय त्यांना. कधी भेटता येईल? ते काय तुमच्यासाठी येळ काढणार आहेत होय? हा तुमच्यापेक्षा बरीच काम आहेत त्यांना. अदुगर त्या दत्ताचा निकाल लावायचा त्यासनी. कसला निकाल? दारूचा गुत्ता टाकायचा नाही म्हणतोय तो दत्ता. पण त्याला मोरे साहेबांची पावर माहिती नाही. त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. गुत्ता उभा राहणार. निघू का मग आम्ही? निघा. चला. ईश्वरी तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आणि कले का उगा डोकं फिरल्यावानी बोलतीय? अगं कुणासमोर काय बोलती ह्याचं भान ठेव. कोणासंग बोलताय तुम्ही?
हिच्या संग बोलून काही उपयोग आहे का? म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चोकावतोय ना त्याचं वाईट वाटायलंय आम्हाला. जेव्हा आपलंच खांड आपल्या टोचायला लागतं ना तेव्हा कोणाला सांगायची सोय उरत नाही. आई साहेब, एवढं समजा लेक्चर देण्यापेक्षा फक्त एकदा मला वारस म्हणून घोषित करून टाका, म्हणजे तुम्हाला बी त्रास नाही, या बी गप राहील. भले अगं काय तोंडाला येईल ते बोलायला लागलीस का? अगं जीवाभावाची 4 माणसं जोडून घर बांधलं जातंय आणि तू त्याच मुळावर घाव घालायला लागलीस. अगं या घरात आपलेपणानं आणि घरच्या सारखं राहायला जरा शिक. अण्णा, कोण राहतय या घरात आपलेपणानं? कुठं आहे आपलेपणा? बाकीच्यांचं मला काही माहित नाही. म्या हिथं माझ्या स्वार्थासाठी राहतो. कले, असंगाशी संग केल्यावर प्राणाशी गाठ पडाया येळ लागत नाही. या वाड्याचा आणि या खुर्चीचा वारस ठरलाय. त्यात जर का कोणी आडसर आणला ना तर गाठ आमच्याशी. शंकर दादा, हा. धाकधूक वाढायला लागली हो. आज गावातल्या लोकांसमोर माझं पोस्टर आलंय. पण जर गावाच्या बाहेर गेलं तर त्यामुळे माझ्या आईच्या आणि अक्षयच्या जीवाला घोर लागेल. गुरु, मी सांभाळून घ्या आता. पोस्टर तर लागणारच असं वाटतंय नक्षे. निवडणूक काय एका गावापुरती नसते, आजूबाजूची गावं बी येतात त्यात. म्हणून तर दत्तभाऊ तुला घेऊन फॉर्म भरायला चालले. त्यांना काय सांगणार आहेस तू? हीच भीती होती, म्हणून मी काल रात्री वाडा सोडून चालले होते. मग परत कशा पाय आलती? दत्ता साहेबांचा. बाकी समज कर, पण एक गोष्ट सोडून दत्ता भाऊंच्या प्रेमात नग पडूस. नाही झेपणार. त्यांना पहिल्या प्रेमाने इतकं धक्के दिले की परत त्यांच्या आयुष्यात प्रेम डोकंवर काढणार नाही. त्यांचा विश्वास उडाला प्रेमावरचा. दादा, एखादी गोष्ट अनुभवली की त्याचं चांगलं वाईट दोन्ही कळतं. तसा दत्ता साहेबांचा प्रेमावरून विश्वास उडाला, तसंच मला प्रेम काय असतं हेच माहिती नाहीये. प्रेमाचा अनुभवच नाहीये, त्यामुळे घात कसं करायचा हे कुठून कळणार मला? कोण आहेसा तुम्ही? हे सोड तिला. अरे बोला कोणीतरी. अरे तुम्हाला काय पाहिजे सांगाल का एकदा? आखीची हिंमत कशी केली तुम्ही? ए शोध तिला. अरे आत कसं काय? शांत राहायचं. महेश्वरी, सांबा, कोण आहेसा तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? चला, टायमाची खोटी करू नका. गपचूप पोरीला आमच्या हवाली करून टाका. अरे पण कोण पोरगी? कोणाची माणसं आहेसा तुम्ही? आम्ही कोण ते महत्वाचं नाही. पोरीला आमच्या हवाली करा, आम्ही निघून जातो. अरे कोण ती?
कोण हवंय तुम्हाला? कुणाला शोधताय? तुमच्याशी पंगा नाही आपला. नक्षत्राला आमच्या हवाली करा. नक्षत्र कुठं ठेवली आहे तिला? आम्हाला नाही माहिती, बाहेर गेले ती. ए बाई, बऱ्या बोलानं सांग, नाहीतर हाय, या घरात हात खाली ठेवून बोलायचं, नाहीतर धुवाच्या बी लायकीचं राहणार नाहीस. एकदा सांगितलं ना, नक्षत्र घरामध्ये नाहीये तर नाहीये. कशा नया द्यायचा आपल्याला, इतर सोडा म्हटलं बाबा. अण्णा, नक्षत्रा दे, नाहीतर इतका टपकन याला. अण्णा, हे बाबा, त्यांना काय करू नका, पाया पडतो, हवं तर तुझ्या. हे बघ, अण्णांना काय करू नका, हवं तर हात जोडतो मी. असं काय बी करू नका. पोरीचा पत्ता दे मग. ती पोरगी कले ऐसा हवा, अण्णांच्या जीवापेक्षा ती पोरगी महत्वाची आहे भाई तुम्हाला. नाही कला. तुम्हाला ती पोरगी हवी ना? मग मी असं सांगतो, ती कुठे? ती मागच्या दाराशी असेल, मागल्या अंगणात. तिकडेच गेली. डॉक्टॅलिटी आहे तुला. पोरीकडून शिका जरा. त्यांच्याकडे लक्ष ठेव. सर्व दरवाजे बंद करा. चला चल. दादा, तुम्ही उगाच आता काही पण संबंध जुळताय. म्या कधी जुळवलंय? उगा माझ्या नावाने रिक्षा नग फिरूस. हा, म्या फक्त तुला आगाऊ सूचना दिली. खरं सांगू दादा, दत्ता साहेबांनी इथे आल्यापासून माझ्यावर इतके उपकार केलेत ना, तिथे ऋण कसं उतरवावं याचाच विचार सुरू असतो माझ्या डोक्यात. खरं सांगू नक्षे, तू थांबली हे जेव्हा कळलं की नाही, तेव्हा लय लय बरं वाटलं. आता यापुढं दोघांच्या मनात जे असेल तेच घडल. कोण दोघे? एक म्हणजे जगद्गुरु दत्तगुरु, आणि दुसरं म्हणजे आमचे दत्ता भाऊ. अरे विसरलोस की, आमचं दत्ता भाऊ तुमचं साहेब आहेत ते, नाही का? बर चल, आवर लवकर. दत्ता भाऊ वाट बघत असेल ऑफिसात, खवळतील नाही तर. आटप. सावकाश सावकाश सावकाश. आम्ही पाणी घेऊन येतो लगेच. वय आम्ही दत्ताला फोन करतो. फोनला हात लावायचा नाही. गुरमी लई महागात पडणार आहे. फोन दे. नाही देणार. फोन दे. नाही देणार. नाही देणार. त्यासनी सोडा. सोडा त्यासनी. फोन दे. फोन कुठे? चल फोन दे. हे सोडतील. थोडा म्हणलं ना वयाच नाही. आता दिला ना फोन. खाली बस.
कडी घातली आहे बाहेरनं. मागच्या दरवाजानं बाहेर जा आणि कडी उघड. जा पटशी. आवा एक दोघं कुठे जाऊन बसतात. अविनाश, रेणुका,